नमस्कार सर्वांना, मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये 100% अनुदानित अल्पसंख्याक संस्था आणि अंशतः अनुदानित संस्था शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत। जाहिरात क्रमांक 1, वॉन्टेड कादरिया हायस्कूल, ॲड्रेस आहे हसनबाग नागपूर, मुस्लिम मायनॉरिटी, 100% गव्हर्मेंट एडेड, उर्दू मीडियम स्कूल। मित्रांनो, या ठिकाणी शाळेचे नाव दिले आहे कादरिया हायस्कूल, हसनबाग नागपूर। मुस्लिम मायनॉरिटी मुस्लिम अल्पसंख्याक शाळा आहे, 100% अनुदानित शाळा आहे, उर्दू मीडियमची शाळा आहे। शिक्षण सेवक फॉर 5th, 6th अँड 8th स्टँडर्ड। तर या ठिकाणी शिक्षण सेवक म्हणून जागा भरण्यात येत आहे। वर्ग किंवा इयत्ता 5वी ते 8वी पर्यंत। एकूण पदसंख्या 2 पोस्ट, एकूण 2 जागा भरण्यात येत आहे। क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता BA/BSc, DEd/BEd विथ TET/CTET। तर ही शैक्षणिक पात्रता दिली आहे शिक्षण सेवक या पदासाठी। सबमिट युअर रिझ्यूम विथ डॉक्युमेंटरी एव्हिडन्स टिल 4 जून 2025 इन स्कूल ऑफिस बिटवीन 10 AM to 1 PM। उमेदवारांना सूचना आहेत, उमेदवाराने आपला रिझ्यूम सबमिट करायचा आहे डॉक्युमेंटरी एव्हिडन्ससहित 4 जून 2025 पर्यंत। शाळेच्या ऑफिसमध्ये वेळ दिला आहे सकाळी 10 वाजेपासून ते 1 वाजेपर्यंत। प्रेसिडेंट/सेक्रेटरी कादरिया हायस्कूल नागपूर। जाहिरात क्रमांक 2, अल मिजान एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी श्रीरामपूर संचालित, हजरत मौलाना मखदूम हुसेन साहब उर्दू हायस्कूल। शिक्षक पाहिजे, शाळेचे नाव दिले आहे हजरत मौलाना मखदूम हुसेन साहब उर्दू हायस्कूल। शिक्षक पाहिजे, 60% अनुदानित। मित्रांनो, ही शाळा 60% अनुदानित आहे। उर्दू भाषिक मुस्लिम धार्मिक, भारतीय घटनेच्या कलम 30 नुसार या ठिकाणी रिक्त पद भरण्यात येत आहे। रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे। अनुक्रमांक, हुद्दा, शैक्षणिक पात्रता, जागा। अनुक्रमांक 1, हुद्दा किंवा पदाचे नाव किंवा पद उपशिक्षक, शैक्षणिक पात्रता BSc BEd गणित। जागा 1 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे। त्यानंतर शाळेचे नाव दिले आहे अलमिजान उर्दू प्रायमरी स्कूल श्रीरामपूर, विना अनुदानित। रिक्त पदाचा तपशील खाली दिला आहे। अनुक्रमांक 1, हुद्दा किंवा पदाचे नाव उपशिक्षक, शैक्षणिक पात्रता उर्दू, DLEd MS TET/CTET पास। जागा 1 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे। इन्फॉर्मेशन सूचना, मुलाखतीचे ठिकाण, ॲड्रेस दिला आहे अलमिजान प्रायमरी स्कूल, वार्ड नंबर 1, तांबेचाळ शेजारी, श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। वेळ, मुलाखतीचा वेळ आहे मंगळवार दिनांक 3/6/2025 म्हणजेच 3 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून ते 1 वाजेपर्यंत। मूळ कागदपत्रासह समक्ष मुलाखतीस हजर राहावे। तर उमेदवारांना सूचना आहे, दिलेल्या तारखेला 3 जून 2025ला सकाळी 10 वाजेपासून ते 1 वाजेपर्यंत या वेळेत मूळ कागदपत्रासह म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंटसह, ओरिजिनल शैक्षणिक कागदपत्रासह समक्ष म्हणजेच प्रत्यक्ष मुलाखतीस हजर राहायचे आहे उमेदवारांना। चेअरमन सेक्रेटरी अलमिजान एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी, मुख्याध्यापक मखदूम हुसेन सा उर्दू हायस्कूल, अलमिजान उर्दू प्रायमरी स्कूल श्रीरामपूर। जाहिरात क्रमांक 3, पाहिजेत, सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला। संस्थेच्या सांगोला, नाझरा व कोळा या विविध शाखांमध्ये शैक्षणिक वर्ष 2025 ते 2026 करिता खालील पदांची भरती करावयाची आहे। रकान्यात दिलेल्या पदाची भरती या ठिकाणी करायची आहे। तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुलाखतीच्या दिवशी सर्व शैक्षणिक कागदपत्रासह व झेरॉक्स प्रतीसह सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला येथे समक्ष उपस्थित राहावे। तर उमेदवारांना दिलेल्या ठिकाणी सर्व शैक्षणिक कागदपत्रासह व झेरॉक्ससह दिलेल्या शाळेच्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे, प्रत्यक्ष उपस्थित राहायचे आहे। उमेदवारांनी मुलाखतीच्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी रजिस्ट्रेशन फी ₹300 सह सकाळी ठीक 10 वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे। तर उमेदवारांनी मुलाखतीच्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी रजिस्ट्रेशन फी दिली आहे ₹300 सह सकाळी 10 वाजता रजिस्ट्रेशन करण्यासाठी ₹300 घेऊन उपस्थित राहायचे आहे। मुलाखतीस येताना उमेदवारांनी
सध्याचा आय कार्ड साईज फोटो व 2 ओळखीच्या व्यक्तीच्या मोबाईल नंबर व पत्त्यासह माहिती लिहिणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांची आधार कार्डची झेरॉक्स प्रत ही आवश्यक आहे. तर उमेदवारांना महत्त्वाची सूचना आहे. उमेदवारांनी नुकतेच काढलेले किंवा सध्याचा आय कार्ड साईज फोटो व 2 ओळखीच्या व्यक्तीच्या मोबाईल नंबर व पत्त्यासह माहिती लिहिणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांचे स्वतःचे आधार कार्डची झेरॉक्स प्रत ही आवश्यक आहे. पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. ज्युनियर कॉलेज अंशतः अनुदानित व अनुदानित विभाग. अनुक्रमांक, पद, शैक्षणिक पात्रता, संख्या, विषय, मुलाखत दिनांक. अनुक्रमांक 1 पद कम शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक. शैक्षणिक पात्रता MA सेकंड डिव्हिजन B.Ed. संख्या 1 जागा अनुप्रघतात, विषय हिंदी. त्यानंतर आहे अनुक्रमांक 2 पद कम शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक. शैक्षणिक पात्रता MA सेकंड डिव्हिजन B.Ed. पदसंख्या 1 जागा अंशतः अनुदानित, विषय मराठी. त्यानंतर अनुक्रमांक 3 पद कम शिक्षक, शैक्षणिक पात्रता MSc सेकंड डिव्हिजन B.Ed. पदसंख्या 2 अंशतः अनुदानित, विषय भौतिकशास्त्र, फिजिक्स. अनुक्रमांक 4 पद कम शिक्षक, शैक्षणिक पात्रता MSc सेकंड B.Ed. पदसंख्या 1 जागा अंशतः अनुदानित, विषय रसायनशास्त्र, केमिस्ट्री विषयाकरिता जागा आहे. त्यानंतर अनुक्रमांक 5 पद कम शिक्षक, शैक्षणिक पात्रता MSc सेकंड डिव्हिजन B.Ed. पदसंख्या 1 जागा अंशतः अनुदानित, विषय जीवशास्त्र, बायोलॉजी. त्यानंतर अनुक्रमांक 6 पद कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, शैक्षणिक पात्रता MSc सेकंड डिव्हिजन B.Ed. पदसंख्या 1 जागा अंशतः अनुदानित, विषय गणित. त्यानंतर अनुक्रमांक 7 पद कम शिक्षक, शैक्षणिक पात्रता MA सेकंड डिव्हिजन B.Ed. पदसंख्या 1 जागा अंशतः अनुदानित, विषय शारीरिक शिक्षण. त्यानंतर आहे अनुक्रमांक 8 पद कम शिक्षक, शैक्षणिक पात्रता MA सेकंड डिव्हिजन B.Ed. पदसंख्या 1 जागा अंशतः अनुदानित, विषय भूगोल. अनुक्रमांक 9 पद कम शिक्षक, शैक्षणिक पात्रता MSc सेकंड डिव्हिजन B.Ed. पदसंख्या 1 कायमविना अनुदानित, विषय इलेक्ट्रॉनिक्स. त्यानंतर अनुक्रमांक 10 पद कम शिक्षक, शैक्षणिक पात्रता MA सेकंड डिव्हिजन B.Ed. पदसंख्या 1 जागा अर्धवेळ, विषय इतिहास. त्यानंतर अनुक्रमांक 11 पद कम शिक्षक, शैक्षणिक पात्रता MA सेकंड डिव्हिजन B.Ed. पदसंख्या 1 जागा अनुप्रघतात, विषय इंग्रजी. त्यानंतर अनुक्रमांक 12 पद किंवा पदाचे नाव शिपाई, शैक्षणिक पात्रता SSC मॅट्रिक पास. पदसंख्या एकूण 2 जागा भरण्यात येत आहे मानधन तत्वावर. आणि सर्वच पदासाठी मुलाखतीचा दिनांक आहे. सर्व पदाकरिता अनुक्रमांक 1 ते 12 करिता मुलाखत आहे सोमवार दिनांक 9/6/2025 म्हणजेच 9 जून 2025ला या सर्वच पदासाठी मुलाखत घेतल्या जाणार आहे. त्यानंतर आहे प्रशाला अंशतः अनुदानित व अनुदानित विभाग. अनुक्रमांक, पद, शैक्षणिक पात्रता, संख्या, विषय आणि मुलाखत दिनांक. अनुक्रमांक 1 पद किंवा पदाचे नाव सहशिक्षक, शैक्षणिक पात्रता MA/BA B.Ed. MA B.Ed चालेल किंवा BA B.Ed ही शैक्षणिक पात्रता चालेल सहशिक्षक या पदासाठी. पदसंख्या एकूण 2 जागा भरण्यात येणार आहे, विषय मराठी. त्यानंतर अनुक्रमांक 2 पदाचे नाव सहशिक्षक, शैक्षणिक पात्रता MA/BA B.Ed. पदसंख्या एकूण 4 जागा भरण्यात येत आहे, विषय इंग्रजी. इंग्रजी विषयाकरिता शैक्षणिक पात्रता आहे MA B.Ed चालेल किंवा BA B.Ed आणि इंग्रजी विषयाच्या या ठिकाणी 4 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 3 पद किंवा पदाचे नाव सहशिक्षक, शैक्षणिक पात्रता MA/BA B.Ed. पदसंख्या 1 जागा भरण्यात येत आहे, विषय हिंदी. त्यानंतर अनुक्रमांक 4 पद किंवा पदाचे नाव सहशिक्षक, शैक्षणिक पात्रता MA/BA B.Ed. MA B.Ed चालेल किंवा BA B.Ed. पदसंख्या एकूण 4 जागा भरण्यात येत आहे, विषय शारीरिक शिक्षक. त्यानंतर आहे अनुक्रमांक 5 पदाचे नाव सहशिक्षक, शैक्षणिक पात्रता BSc B.Ed.
पदसंख्या एकूण 5 जागा भरण्यात येत आहे. विषय गणित या विषयाच्या या ठिकाणी 5 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता आहे BSc B.Ed. त्यानंतर अनुक्रमांक 6 पद किंवा पदाचे नाव सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता MA/BA B.Ed. MA B.Ed चालेल किंवा BA B.Ed. पदसंख्या 1 जागा. विषय समाशा. त्यानंतर आहे अनुक्रमांक 8 पदाचे नाव लिपिक. शैक्षणिक पात्रता BCom MSc टायपिंग/टॅली. पदसंख्या 3 पैकी 1 जागा अनुसूचित जमातीसाठी ST. तर मित्रांनो या ठिकाणी अनुक्रमांक 1 ते 8 या पदासाठी मुलाखतीचा दिनांक दिला आहे बुधवार दिनांक 11/6/2025 म्हणजेच मुलाखत आहे 11 जून 2025ला बुधवार या दिवशी मुलाखत या ठिकाणी घेतल्या जाणार आहे अनुक्रमांक 1 ते 8 या पदासाठी. त्यानंतर अनुक्रमांक 9 पद किंवा पदाचे नाव सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता HSC DTET TET. पदसंख्या एकूण 12 जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे. विषय सर्व विषय असणार आहे या ठिकाणी. त्यानंतर आहे अनुक्रमांक 10 पदाचे नाव सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता HSC ATD. पदसंख्या 1 जागा. विषय कला संगीत. आणि अनुक्रमांक 9 ते 10 या पदासाठी मुलाखतीचा दिनांक दिला आहे गुरुवार दिनांक 12/6/2025 म्हणजेच 12 जून 2025ला गुरुवार या दिवशी अनुक्रमांक 9 ते 10 या पदासाठी मुलाखत घेतल्या जाणार आहे. इन्फॉर्मेशन सूचना वरील प्रशाला व ज्युनियर कॉलेजमधील अंशतः अनुदानित पदापैकी अनुसूचित जाती SC साठी 8 जागा, शेड्यूल कास्टसाठी 8 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे. अनुसूचित जमाती ST साठी म्हणजेच शेड्यूल ट्राईबसाठी 8 जागा भरण्यात येणार आहे व इतर सर्व पदे अराखीव म्हणजेच अनरिझर्व ओपन आहेत आणि बाकीची सर्व पदे ओपन आहेत. म्हणजेच या ठिकाणी SC शेड्यूल कास्टसाठी 8 जागा भरण्यात येत आहे. ST शेड्यूल ट्राईबसाठी 8 जागा भरण्यात येत आहे व इतर सर्व राहिलेले पदे जे आहेत ते अराखीव आहे, अनरिझर्व आहे, ओपन आहेत सर्वांकरिता, खुले आहेत सर्वांकरिता. त्यानंतर सेक्रेटरी साताशिप्र मंडळ सांगोला. तर मित्रांनो या ठिकाणी आपण एकूण 3 जाहिराती पाहिलेल्या आहेत. या 3ही जाहिराती आज दिनांक 28 मे 2025ला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.